स्वराज्य रक्षिणी महाराणी ताराराणी अर्थात करवीर संस्थापिका मोगल मर्दिनी ताराराणी यांचा 350व्या जन्मवर्षानिमित्त हा चित्ररथ साकारण्यात आला आहे। कोल्हापुरातील शाहू समाधीस्थ या ठिकाणी हा चित्ररथ आहे आणि त्याचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलंय। हा चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील जे शाहू प्रेमी आहेत त्यांना महत्वाचा आहे, कारण महाराणी ताराराणी यांच्या संदर्भातल्या कार्यकर्तृत्वाचं दर्शन घडवणारा असा हा चित्ररथ आहे। या चित्ररथावर खरं तर महाराणी ताराराणी यांच्या बालपणातील काही दृश्य, त्याचबरोबर महाराणी ताराराणी या आपलं स्वराज्य चालवतानाचं दृश्य आणि त्यांचा एक अश्वारूढ पुतळा या चित्ररथावर दाखवण्यात आलाय। त्याचबरोबर काही 3D चित्र दाखवण्यात आले ज्यामध्ये जीवनकार्य महाराणी ताराराणी यांचं दाखवण्यात आलंय आणि याच चित्ररथाच्या माध्यमातून पुढचे काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूरकरांना हा चित्ररथ पाहायला मिळणार आहे आणि त्या चित्ररथाच्या माध्यमातून सर्व ही माहिती कोल्हापूरकरांना जाणून घेता येणार आहे। त्याचबरोबर या चित्ररथाच्या माध्यमातून अजून काय वैशिष्ट्य या चित्ररथात दाखवण्यात आली आहेत याच सगळ्याबद्दल जाणून घेऊयात हा चित्ररथ ज्यांनी बनवलाय त्यांच्याकडून। मुळातच महाराणी ताराराणींचं हे 350वं जन्म वर्ष आहे आणि त्या वर्षानिमित्त जेव्हा रथ करायचं ठरलं तेव्हा मुळातच त्यांच्याबद्दलची माहिती आपल्या महाराष्ट्राला आहे, जगाला कळावी, यातून हा एक उद्देश होता। पूर्वीपासूनच त्यांना मिळालेले शैक्षणिक धडे असतील तर ते तलवारबाजीचे असतील किंवा युद्धाच्या ठिकाणी जाण्यासाठीचे असतील तर ते आंबेराव सरांच्या मार्फत आणि त्यांचं एक नातं दाखवणारं एक स्टॅच्यू आम्ही तयार केलेला आहे आणि त्यातून आम्ही ते दाखवतोय की कशा प्रकारचं शिक्षण असायला पाहिजे। आजही ते मुलींना महत्वाचं आहे। त्याचप्रमाणे ताराराणी नंतर जेव्हा स्वराज्याच्या स्थापनेमध्ये त्यांचा जो काही मोलाचा वाटा होता त्यासाठी त्यांनी लोकांना कसं घडवलं। मुळात मला असं वाटतं की एक स्त्री जेव्हा घराला घडवत असते तेव्हा तिला माहिती असते की महाराष्ट्रही कसा घडू शकतो किंवा त्याबद्दलचं सगळं जे काही ज्ञान आहे ते देण्याचं काम करण्याचं जे त्यांचा एक प्रसंग आहे तो आम्ही इथे दाखवलेला आहे। इथे आम्ही दासी दाखवलेल्या आहेत आणि त्या दासी मध्ये दाखवलेल्या त्याचप्रमाणे ताराराणीचा एक मोठा जो घोड्यावरचा जो पुतळा आहे तो आम्ही तयार केलेला आहे। पूर्ण देखाव्यामध्ये आम्ही राजाराम महाराज आणि ताराराणी यांचं आम्ही एक चित्र दाखवलेलं, त्याचप्रमाणे त्यांच्या युद्धाचे प्रसंग दाखवलेले आहे। पूर्ण चित्ररथ जो आहे हा पूर्ण पर्यावरण पूरक बनवायचा प्रयत्न केलेला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही जर पूर्ण पाहिला हा चित्ररथ तर त्यात आम्ही ब्रेल मध्ये पण काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत जेणेकरून आपले जे अंध बांधव आहेत ते पण हा रथ पूर्ण बघू शकतील। अशा प्रकारचा हा पूर्ण रथ मला असं वाटतं या वर्षीच्या पूर्णच आपल्या या उत्सवासाठी खूप महत्वाचा असेल। सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, आमचे विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकासजी खारगे तसेच माननीय संचालक श्री बिभीषणजी चौरे यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आणि कल्पनेतून तयार झालेला हा चित्ररथ कोल्हापूर नगरीमध्ये उद्या दिवसभर फिरणार आहे आणि त्यानंतर कोल्हापूर शहराच्या नंतर कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हा फिरणार आहे। त्याच्यामध्ये हा पन्हाळा किल्ल्यावर जाणार आहे, त्याचबरोबर इचलकरंजी या ठिकाणी जाणार आहे, वारणा येथे जाणार आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा चित्ररथ पूर्ण फिरणार आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।